श्री गुरूंच्या कृपेने एक पतिव्रता आपल्या पतीचे कसे संरक्षण करू शकते ते या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. श्री गुरुचरित्र अध्याय 32. तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्तब्राह्मणांच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले. सती जाण्यात जे पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यास आहे असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्वक शब्दांनी म्हणाली, हे श्रेष्ठ योगीन, तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्य करते आहात. दोन्ही विचार सांगितले. त्यातील वैधव्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे. मला ते झेपणारे नाही. सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो. स्वामी, मी माझ्या मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांचे पाय धरले. त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूप योगेश्वराने तिला उठविले व अभय देऊन म्हणाले, तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा. तिथे श्रीगुरूंची भेट होईल. एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही. ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येईल. तेव्हा श्रीगुरूंचे दर्शन घ्यावे, मग तिथून परत यावे व पतीसंगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिला कपाळाला भस्म लावले व तिला 4 रुद्राक्ष दिली आणि तिला म्हणाले, 2 रुद्राक्ष तुझ्या गयेसरात बांध, नंतर 2 रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध. तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्र सुक्त म्हणत असतील. त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील. तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे. तसेच ते येथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे. मग सहगमन करावे. नदी तीरे तिने अग्निकुंड तयार करविले. त्यात गौऱ्या व लाकडे टाकली. अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणी दिली. ब्राह्मणांना विचारून ती श्री संगमावर नारायण रूपी श्री नरसिंह सरस्वती होते तेथे गेली. स्वामींनी मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली. समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता. तिथे तिला स्वामी बसलेले दिसले. ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अढळ राहो. त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला. तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, अष्टपुत्रा भव. स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले. त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले. ब्राह्मण स्वामींना म्हणाले, हिचा पती मरण पावला आहे. ती सुवासिन कशी राहील? ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे. ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, हिचे सौभाग्य अढळ आहे. तर मग हिला मरण कसे येईल? ते प्रेत आमच्याजवळ आणा. त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या. श्रीगुरू ब्राह्मणांना म्हणाले, आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. हे वचन आता शंकरच खरे करील. प्रेत संस्कार करू नका. ते माझ्याजवळ आणा. एवढा प्रकार होत आहे तो 4 ब्राह्मण तेथे आले. त्यांनी रुद्रसुक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व षोडोपचार श्रीगुरूंची पूजा केली. एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले. त्यांनी श्रीगुरूसमोर प्रेत ठेवले. त्याचे दोर सोडण्यास श्रीगुरूंनी सांगितले. आपल्या चरणाचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले, हे तीर्थ प्रेतावर शिंपडा. याच्या प्रेताला पूर्णपणे स्नान घाला. स्नान घातल्यावर श्रीगुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. त्याचबरोबर प्रेत सचेतन झाले. तिचा पती तक्षणी उठला. आदोखी पिळोखी देऊ लागला. आपण कोठे आहोत त्याचे त्याला आकलन होईना. तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला. मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली. त्यांनी श्रीगुरूंची नाना प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्रीगुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले, तुम्हाला 8 पुत्र होतील. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही दोषमुक्त झाला आहात. हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला